टोयोटा कंपनीची अर्बन क्रुझर टायझर ही गाडी आज लॉन्च झालेली आहे आणि गाडीचा आपण एक थोडक्यात आढावा घेणार आहोत। गाडीचं सगळ्यात पहिले आपण जर फ्रंट साईड जर पाहिलं तर ही ग्रिल सुद्धा अत्यंत अट्रॅक्टिव्ह आहे। सगळ्यात अट्रॅक्शनचा या गाडीचा पार्ट जो असणार आहे तो गाडीचे LED लाईट्स आणि त्याबरोबर हा ट्रायो LED लाईट्स। त्याचबरोबर गाडीचं बंपर जे आहे ते सुद्धा इथे आपल्याला थोडंसं अट्रॅक्टिव्ह देण्यात आलेलं आहे रेग्युलर आपल्या ज्या कॉम्पॅक्ट SUV असतात त्यापेक्षा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ड्रायव्हिंग सीटचं काय काय आपल्याला फॅसिलिटीज आहेत ते सुद्धा पाहणार आहोत। त्याचसोबत गाडीचा आपल्याला हा लुक सुद्धा बघायला मिळणार आहे। डॅशबोर्ड या गाडीचा अत्यंत सुंदर असा आहे। त्याचबरोबर इन्फोटेनमेंट जे आपण म्हणतो टच स्क्रीन डिस्प्ले असतो त्याचसोबत हा डिस्प्ले सुद्धा स्पीडोमीटरचा आपल्याला अत्यंत अट्रॅक्टिव्ह असा देण्यात आलेला आहे। इतर गाड्यांच्या तुलनेत जर आपण विचार केला तर थोडासा फॉर्मल लुक ठेवण्यात आलेला आहे, पण त्यात सुद्धा काही डिझाईन जे आहेत ते खास असणार आहेत। त्यात आपल्याला इथे सुद्धा काही ॲप्लिकेशन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। 8.5 लाखांपासून अर्थातच ऑन रोड प्राइस तिचं 8.5 पर्यंत सुद्धा जाऊ शकतं। त्या 8.5 लाखांपासून ते टॉप एंड जे व्हेरियंट असणार आहेत ते 13 लाखांपर्यंत आपल्याला या गाडीमध्ये पाहायला मिळणार आहे। या अँगलने तुम्हाला गाडीचं साईडचं डिझाईन सुद्धा दिसते आणि त्याचसोबत आपण बॅक साईडला नेमकी किती स्पेस आहे ते सुद्धा पाहणार आहोत। तर हे मी सीट थोडं मागे घेतलं आहे त्यामुळे ही स्पेस थोडी कमी वाटत असली तरी बॅक साईडला सुद्धा एक चांगली अशी व्यवस्था बसण्यासाठी देण्यात आलेली आहे। त्यामुळे परफेक्ट 5 सीटर कॉम्पॅक्ट SUV आपल्याला या टोयोटा टायझरच्या माध्यमातून मिळते। गाडीची बूट स्पेस यामध्ये गावाला जाण्याचं सामान असो त्याचबरोबर इतर तुमच्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या या बूट स्पेसमध्ये प्रॉपर अशा बसू शकतात। भरपूर चांगली स्पेस आहे का कॉम्पॅक्ट SUVच्या तुलनेमध्ये। टोयोटाची ही अर्बन क्रुझर टायझर तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।